आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत पत्रकारांच्या स्वप्नाला अखेर मूर्त रूप। पत्रकार भवनचे भूमिपूजन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते। पत्रकार नगर येथे 20 लाखाच्या निधीतून उभारला जाणार सुसज्ज पत्रकार भवन। मान्यवर व पत्रकारांची मोठी उपस्थिती। जत तालुक्यातील पत्रकार बांधवांचे अनेक वर्षापासूनचे स्वप्न अखेर साकार होण्याच्या मार्गावर आले असून पत्रकार नगर येथे उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले। वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना मिळालेल्या निधीतून सुमारे 20 लाख रुपयांच्या खर्चातून हे पत्रकार भवन उभारण्यात येणार आहे। BSNL कार्यालयाच्या पाठीमागील पत्रकार नगर परिसरात आयोजित या कार्यक्रमाला विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी, पंचायत समिती सभापती सौ अर्चनाताई नाथाभाऊ पाटील, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, पंचायत समितीचे सदस्य विजय रुपनर, नगरसेवक विकास माने, नगरसेविका सौ सुप्रिया योगेश बामणे, भाजप नेते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, रवींद्र मानवर, अतुल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। पत्रकार भवनाच्या बांधकामाचे काम ठेकेदार आश्रय अशोक बन्नेनावर यांच्याकडे देण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांच्या माध्यमातून हे काम कार्यान्वित करण्यात येणार आहे। पत्रकारांना एकत्र येण्यासाठी बैठका, पत्रकार परिषद व विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी हे भवन महत्त्वाचे ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाला व्हॉइस ऑफ मीडिया तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद जत तालुका यांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। यामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष सुभाष कोकळे, जत शहराध्यक्ष यशवंत कोळी, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत शिंदे, उपाध्यक्ष नेताजी खरात, सहसचिव संजय कुमार कांबळे तसेच पत्रकार दिनराज वाघमारे, विजय नाईक, मारुती मदने, रवी डिगोळे, किरण जाधव, नजीरभाई चटर्गी, सोमनिंग कोळी, बादल सरजे, विठ्ठल ऐनापुरे, प्रदीप कुलकर्णी आदी पत्रकार उपस्थित होते। जत तालुक्यातील पत्रकारांसाठी स्वतंत्र व सुसज्ज असे पत्रकार भवन उभारले जात असल्याने पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त होत असून या माध्यमातून पत्रकारांच्या विविध उपक्रमांना चालना मिळणार असल्याचे मत उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केले। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।